आजची गोष्ट ऐकायची का म्हणालो? सगळ्यांनी वह्या बंद करायच्या, माझ्याकडे लक्ष द्यायचं. बऱ्याच वेळेला काही मुलांना सांगितलं जाते, आपल्या वर्गामध्ये एक नवीन मुलगा आला होता. आलाय का मुलगा एक पहिलीमध्ये? शाळेत आल्याबरोबर सांगायचं, सर मी तिकडे जाऊ का सर म्हणायचं. आणि मग तिकडं पाणी प्यायला जायचं आणि मग कोणाचं लक्ष आहे का बघायचं आणि तिकडं तसं जायचं. पुन्हा बोलून घ्यायचं मी, पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच नवीन काहीतरी ॲक्टिंग करायचा मस्तपैकी उगाच. सर इथं संडास आहे का सर म्हणायचा. मी म्हणलं ती पलीकडं आपल्या शाळेत आहे की सगळ्यासाठी वापरले, मी जाऊ नका सर म्हणायचं. आणि मग जाणं कुठं की दप्तर व्यवस्थित घेणे आणि मग तिकडल्या सरनं विचारले त्यांना, ए कुठं असतो सांगायचं काय माहिती का, मला पवळे सरनं जा म्हणलेत म्हणायचं. अगदी व्यवस्थित सांगायचं, असं हावभाव आणायचे की समोरल्या माणसाला खरं वाटायसारखं बोलायचं. मग ती सुद्धा सर काय म्हणायचे, सरनं सांगितलं म्हणले जा मग तू. पण हे रोज सोंग करायचं त्यानं. त्याला शाळेत ये म्हणलं बस म्हणलं का त्याला काय भीती वाटत होती की कोणी मारत नाही, सगळे चांगले, हे सगळे चांगले आहेत मुलं. मग गंमत काय झाली, मला त्याला बघितल्यानंतर थोडंसं सांगावं लागलं. त्याला काय म्हणलं, आल्याबरोबर म्हणलं लगेच, त्याने शाळेत आल्याबरोबर बोल रे, मी म्हणलं लगेच जा रे घरी जावं बाळ, येऊनी शाळेत म्हणलं मी. येऊनी शाळेत म्हणल्यास काय म्हणलं, येवं लागते. मग एक दिवशी काय केलं, हाताला धरून गेटपर्यंत नेलो मी. जामाय घरी जामाय, तू जातोस का बाळा तू म्हणलो मी त्याला. तिथंपर्यंत त्यानं आलं गपचिप, कारण मी त्याला गेटपर्यंत जाताना काहीच सांगितलं नाही. सर माझ्यासोबत म्हणलो, तिथे गेलो, बाळा घरी जा बरं का, आता शाळेत येऊ नको बरं का, असं करून तोंडाकडे बघितलं, हसलं आणि लगेच कधी हात झटकलं की माझा आलं पळत लगेच इकडं आणि बसलं इथंच. अरे म्हणलं ही असं कसं उलटकडे म्हणलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणलो आल्याबरोबर म्हणलं, शाळेत येऊन बरं का, शाळा शिकून बरं का, शाळेत आलं का लई मोठं पाप लागतंय, यावं लागतंय मला इथं. अरे सगळ्या गमती जमती उलट्या स्वभावाचे काही माणसं उलटं सांगितलं ऐकत आहेत. त्या नवरा बायकोमध्ये रोज भांडणं व्हायचे. बघ माझ्या तोंडाची लय आग पडली आहे आणि थोडं काहीतरी गोड करत राहा, नाहीतर दुधाची साय तरी ठेवू मला भाकरीसोबत खायला, तोंडाची लय आग पडली आहे. त्या माणसाला म्हणलं होतं मी, मला तर काही तंबाखू खायची सवय नाही, पण मला म्हणलं त्यानं काही पान खावा म्हणलं, पानामध्ये लय चुना टाकलं होतं. तंबाखू त्यानं खाल्लं पण मी पान खाल्लो, पोळलं इथं चुना मला आणि जरा जेव्हा त्रास होला, लय तिखट लागले. बायकोनं ऐकावं का, बायकोनं त्या दिवशी अजून थोडं मिरचू जास्त टाकली, ती बी हिरवं आणि त्याच्यामध्ये मीठच टाकायचे. आता आळणी जर भाजी असली तर जास्तच तिखट लागते. पुन्हा एका दिवशी काही बोललं नाही, गपचीप खाल्लं, मीठ टाकलं, काही बोललं नाही, काही नाही, तोंडाची आग पडली. मध्ये गेलो आणि पटकन साखर टाकलं तोंडामध्ये. आणि साखर टाकल्यास तर कणी मध्ये तोंडात साखर गेल्यावर, साखरेमध्ये पाणी गेल्यावर, आपली लाळ गेल्यावर मधून उष्णता बाहेर पडते. ह्या साखरेची उष्णता आणि मधलं कातडं आपलं पातळ झालेलं, ह्या दोन्हीचं झालं बेरीज वजाबाकी गुणाकार झाला आणि मस्तपैकी पुन्हा तोंडाची आग पडली. अरे बापरे उगाच खाल्लो म्हणलं. पुन्हा बाजूला काय होतं, दूध होतं, असं करून खरडून काढलं, असं करून लावलं, जरा थंड वाटलं म्हणलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय केलं, घरी गेलं, शेतातून आल्या आणि मला आंघोळ करायचे, लय घाण झाले अंग आणि पाणी जरा गरम कर म्हणलं. पाणी गरम कर म्हणल्यानंतर बाईनं काय केली, थंडगार पाण्याचा ती जी हांडा होता का नाही, ते हांडावर ठेवली चुलीवर आणि पेटवायच नाही. झालं का पाणी गरम, लगेच नेऊन दिली आणि ठेवली. ह्याला वाटलं गरम पाणी आहे, ह्यानं पाणी तिनं ओतली पाणी आणि लगेच तांब्यावर पाणी मध्ये गरम आहे म्हणून डार्कमध्ये तसल्या थंडीमध्ये त्याला बरं काय गडे सांगितलं की उलटच आहे म्हणलं. रोज 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 कंटाळलंच त्यानं. सांगितलं का उलटच करायचे, सांगितलं का काका उलटच करायचे, सांगितलं का उलटच करायचे. आता आपण उलटं सांगूत म्हणलं लगेच. आल्याबरोबर मला जेवायचं नाही, मी जेवणार नाही आज, मला बिलकुल जेवायचं नाही, अर्धी भाकरसुद्धा मला खायची नाही, एक घाससुद्धा तोंडात जाणं झालं आहे. आज पोट माझं लय खराब झालं आहे आणि मला आज कधी नुसतं तिखट खा वाटलं म्हणलं. असं म्हणलं की बाईनं काय केलं लगेच,
स्वयंपाक करून ठेवली. आणि तिखट खावं म्हणल्यास काय केलं, एवढं मोठं गुळ घालून त्या गुळाची खीर करून ठेवली. आलं म्हणलं लेवलला, असं आहे का म्हणलं. पण कधी कधी रोजच उलटं वागायचे. कटाळा हे ना इतकं कटाळा. एका दिवशी दोघं जण शेताला चालले होते. कटाळा लागेल म्हणलं, आता ह्या बायकोचा कंटाळा आला म्हणलं. आता काय नाही, ह्याला समजावून सांगून मारामाऱ्या केल्या तर लोक बघते, तर किरकिर केलं की लोक वर घे किडघे हा लोक किरकिर करते. असं कसं करा म्हणलं. त्या दिवशी त्यानं ठरवलं, आता बायको नको मला. पाऊस येत होता मुलांनो, इतका पाऊस येत होता. त्यांनी झाडाखाली एक थांबले. झाडातलं पाणीसुद्धा काय झालं, टप 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 पडलेलं. आता जरा पाऊस थांबलाय, पण झाडाचं पाणी पडलेलं. आपण निघूत म्हणून दोघं जण निघाले. थोडं पुढे गेलं तर काय दिसलं, त्या नदीला आला पूर. नदीला पूर आल्यास चालली पुढे दमानं चालली पुढे. नदीच्या जवळ गेले. नदीच्या जवळ गेल्यानंतर ती सगळी नदी बघून घाबरला नवरा. म्हणला, हे बघ सावकाश जायचं बरं का पुढे पलीकडं. का बरं, मी जोरात जाते म्हणली. अरे अवघडच आहे म्हणलं तर. आणि मग त्यांनी नदीत गेल्याबरोबर त्याला इतकी भीती वाटलेली. त्याने म्हणलं, आता बाईक वाहून जाते. हात धर माझा, हात धर. जोरात ओढलं त्या तसल्या आवाजामध्ये. का बरं धरतो, मी हात सोडतो म्हणले. चटकन हात सोडली मुलांनो. पाण्याची गती इतकी वाढली होती. ह्यानं मात्र पुढे जाता तिथंच थांबला. खरं ह्यानं सुद्धा बुडला. खाली काहीतरी सापडलं त्याला. नदीच्या पाण्याच्या बुडाला ते झाडाचं एक मूळ होतं उघडं पडलेलं. त्याला धरलं त्याला गच. पण ह्या बाईने काय केली माहिती आहे का, ह्या बाईने त्याचा हात धरायचं तर दिले हात सोडून. आता पाण्याची गती काय आपल्या ताकदी एवढी असते का रे. आणि ती बी पूर आल्यास तरी पाणी काही दमान येतं का, हळू येते का. पूर आलं गेलं की धाडकन येते सगळं. तुम्ही बघितला, टी व्हीवर बघितला तुम्ही, पावसानं गावाच्या गावाहून नेले. तर गावाच्या गावं नाही, महाग एकदा समुद्रामध्ये बुडाला भूकंप झाला होता. तर पाणी किती चढत माहिती आहे का, 8व्या मजल्यापर्यंत, केरळच्या 8व्या मजल्यापर्यंत समुद्र किनाऱ्यावर पाणी चढलं होतं. माणसाला वाचाय काही नव्हतं म्हणून त्यांनी काय केले, ती लोखंडाचं सिलेंडर बसले होते लोक. लोखंडाचं सिलेंडर आपण गॅस भरलेलं त्याच्यावर गेले होते. तेवढं जड असताना सुद्धा ती वर गेलं होतं, कारण गॅस होता मध्ये. पाण्याची एवढी ताकद असते बघा, पाण्यापासून जपायचं असतं. पण ही बाई उलट्या स्वभावाची. आणि मग ही गेली वाहून. कुठे गेली की ह्यानं आला परत लगेच. परत आल्याबरोबर मुलांनो ऐका, परत आल्याबरोबर डोसक्याला हात ठेवला. अरे गेली म्हणलं काय. आणि हळूच मग गावात आल्या माणसाला म्हणला, का हो मामा तुम्ही लई उदा दिसला लाव, काय करा हो, मी असं इथं गेलो होतो, नदीपाशी गेलो, तिला म्हणलो. तर तिने काय केली रे मुलांनो, काय केली तिनं, हात सोडून गेली. गेली वाहून. कुठे गेली की आता कसं करावं की काय नाही की. मग ही माणूस म्हातारा हुशार होतं. त्यानं काय म्हणलं माहिती आहे का, हेव का लई माणसं बघितलेत, त्यांना उलटं सांगितलं का, उलटं सांगितलं सवासं करते ते. काही माणसाला काही ठिकाणी काही माणसं उलटं का बोलतात त्याचं उत्तरही हे आहे बरं का. आड्यात घेऊन बोललं का माणसं सरळ होते. सरळ बोलल्यानंतर माणसं सरळ ऐकत नसतात. काही ठिकाणी सरळच बोललं तर ते माणसं टाळतात. म्हणून एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, बाटलीत असं वाकडं बोट घातल्याशिवाय तूप निघत नाही म्हणतात. तेव्हापासून ती म्हण तयार झाली. वाकडं वागल्याशिवाय सरळ वागत नाहीत. कळलं का. तुम्ही चाणक्य नावाचं तत्व येत आहे बघा, त्याने काय सांगितलं, तुम्ही आता हे सगळे झाडं बघितलं शाळेतले, जे झाड असं सरळ वाढले तोडताव का नाही, ती हे तोडताव का नाही, इकडलंच द्या माझ्याकडं, तोडताव का नाही, काय म्हणतो दांडी होत्या इकडे. आणि वाकडा फाटा आणला तोडता का तुम्ही ते, हां जा बरं तुम्ही जंगलामध्ये वाकडा फाटा तोडता का बरोबर, काय म्हणता हे वाकडा फाटा हे आम्हाला उपयोगाला येत नाही म्हणताव का नाही. तसंच वाकडं असल्यास माणसं सरळ वागतात. मग काही जणांची प्रवृत्ती इतकी वाकडी असते, ती शेवटपर्यंत सुंब जळालं बाजाचं, बाज होती बाजाला आग लावली मुलांनो, माणसासहित आग लावली मेलेल्या त्या. ती माणूस मेलं होतं, त्या बाजासहित त्याला जाळलं. आणि त्याच्यावरची दोरी होती का नाही, ती दोरी होती का,
दोरीसुद्धा जळून गेली, पण त्या राखामध्ये सुद्धा दोरीचा आकार होता. कळलं का नाही? असल्या गोष्टी कशा असतात, मेल्याशिवाय ह्या जित्याचे गुण जात नाहीत. जित्याच्यामध्ये जिवंत असताना ती जिवंत राहते तसले गुण, मेलं तरच समाधान राहते. असं ह्या माणसानं त्याला म्हणलं. बरं झालं बा म्हणलं, आता माझ्या मागची किटकिट गेली म्हणलं. मग काही माणसं जर तुम्हाला त्रास देऊ लागले, मग एवढं सरळ वागायचं का? वागायचं का नाही. कधी कधी थोडंसं खंबीर राहायचं. काल आपल्या चरबुलग्यामधलं एक पोरगं काय म्हणलं, सर माझ्या कपाळाला का नाही थोडंसं शिंग लागले म्हणलं. कसं काय शिंग लागले? काय लागले की म्हणलं, इथं थोडंसं खाली जर लागलं असतं डोळा गेला असता माझा म्हणलं. मी म्हणलं कसं काय लागले? काय नाही, त्या कोट्यामध्ये 4 म्हशी, 4 गाई आणि 4 वासरं आहेत, गाईचे वासरं. आणि त्याच्यामध्ये एक बैल आहे, पण ती बैल कसला आहे? म्हातारा आहे. म्हातारा बैल काहीच करत नाही, पण कुणी आलं का करते. हो गेलं काय होतं, अरे बापरे हे म्हातारा माणूस, म्हातारा बैल आहे रे बाबा, मारते रे बाबा, ह्याला अनुभव आहे रे बाबा, म्हणून सगळेच्या सगळे जनावरं भीत होते. आणि तसं ती दुसऱ्या जनावराला करताना मी गेलो होतो, चुकून मला शिंग लागलं. म्हणून बघा, वाकडं आणि डेअरिंगनं वागलं का माणसंसुद्धा भीतात. जर तुम्ही भिवू लागलो, वरचीवर तुम्हाला भिव घालतेत, म्हणून भ्यायचं का मग? बस कर.